स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच फसला. एक संधी होती, ती संधी मात्र कॅच होतोय ड्रॉप. मी म्हणेन अवघड कॅच होता, एफर्ट्स घेतले होते संदेशांनी परंतु त्या रिजन मध्ये पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल मात्र निसटतोय. पहिल्या चेंडूवरती एक संधी निर्माण केली होती निखिल शेडगे यांच्या माध्यमातून. एक सिंगल घेतल्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट होतोय आणि स्ट्राइक वरती आता मॉन्स्टर 11 संघाचा आयकॉन प्लेअर अर्थात मनीष मांढरे परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून याही खेळाडूची ओळख आहे. लेफ्ट हँडेड राईट हँडेड असं बॅटल आपण पाहतोय. हो यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला आणि तो बॉल सरळ यष्टीरक्षक तेजस यांच्या हातामध्ये विसावतोय. 2 चेंडू लगातारच्या अप्रतिम हाताळण्यामध्ये यश आलेलं आहे निखिल यांना. समोर जर आपण पाहिलं ना पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये लिमिटेड ओव्हर्स मॅचेसमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अर्थात जे गॅप फाइंड आउट केले जातात त्यासाठी निश्चित मनीष यांना ओळखलं जातं. रिव्हर्स हिट, व्हॉट अ शॉट यार, हॉट शॉट ऑफ द डे. रिव्हर्सचा एक द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट दाखवणारा मादक स्ट्रोक आणि ज्या प्रकारे आपण पाहतो या खेळाडूची स्टाईल आहे ना, क्लासिकल स्ट्रोक खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि फाइंड आउट गॅप केला गेलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या खेळाडूच्यासाठी विरोधात डीप मिड विकेटमध्ये अमोल वाडकर उभा आहे, डीप लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे आणि म्हणूनच पवित्रा बदलला आणि मनीष मांढरेनं डायरेक्ट लेफ्ट हँड ज्या पद्धतीनं बॅटर करतो त्याच पद्धतीनं बॅटिंग केली आणि रिव्हर्सचा एक मादक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 6 धावांसाठी मॅग्नाफिसेंट षटकार. अजित वरे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा लगातारच्या 3 षटकारांसाठी वाई पश्चिम भाग असोसिएशनचे अध्यक्ष अजित वरे साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय निखिल देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज जाणला जातो. हो यावेळेस मात्र दिशा भटकते. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे. 1+ वाईड अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करणं थोडंसं फलंदाजांसाठी अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील मनीष यांनी तो रिव्हर्सचा स्ट्रोक खेळलाय ना, निश्चित कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅन्स लँड वरून बॉल चाललाय, 1 बाउन्स आर पार, सीमा रेषा पार. या ओव्हर मधला एक षटकार आणि त्यानंतरचा दुसरा 1 बाउन्स चौकार. मनीष मांढरे यांनी निश्चित या ग्राउंडवरती आणि या खेळपट्टीवरती आपले डोळे जमवलेले आहेत आणि निश्चित सेट झालेला फलंदाज आहे. खेल नाही खिलवाड कर रहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 रिव्हर्सचे स्ट्रोक अप्रतिम सजवलेत आणि जो गॅप फाइंड केलाय ना, निश्चित या खेळाडूनं आक्रमकता दाखवलेली आहे. षटक क्रमांक पहिला चौदा धावा धाव फलकावरती आहेत. एक षटकार एका चौकाराच्या मदतीने एक्स्ट्रा धावा देखील आलेल्या आहेत आणि पहिले 2 चेंडू निश्चित लाजवाब हाताळले होते परंतु त्यानंतर मनीषनं मात्र क्लास दाखवलाय आणि डावाला जी काही सुरुवात केली ना ती स्फोटक सुरुवात आहे. दोन्ही संघांमध्ये बलाढ्य स्टारकास्ट आहे आणि त्याचमुळे ही मॅच निश्चित रंगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळायचा ऑन साइडला, तिथंच बॉल पहा 38 सर्कलमध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक सिंगल कंप्लीट करून पुन्हा एकदा पहिल्या षटकाची सांगता केल्यानंतर मनीषच स्ट्राईकवरती येईल. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकाला चांगला करायला 15 धावा धाव फलकावरती लागतात. 15 रन्स अराउंड बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मनीष आणि बिपिन या दोघांची लेफ्ट हँड राईट हँडचं चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं निखिल यांचं आपण पाहिलं, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगले फाइंड आउट गॅप केले आणि एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळालाय. मॅच निश्चित रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, मॉन्स्टर 11ची बॅटिंग लाईनअपमध्ये देखील तितकीच डेप्थ आहे आणि बॉलिंग लाईनअप देखील तितकी स्ट्रॉंग आहे. समोर कृषी क्रांती आणि राजवैभव 11 या संघाचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाजांसाठी अर्थात अमोल वाडकरकडे सगळ्यांच्या नजरा आहेत आणि त्यासोबत तेजस शिंदे याही खेळाडूकडे सर्वजण लक्ष लागून बसलेले आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही संघ तितकेच तरबेज संघ आहेत आणि ही मॅच निश्चित रंगतदार होणार आहे. षटक क्रमांक 2 दुसरं षटक हाताळण्यासाठी किशन या खेळाडूला आमंत्रित केले. प्लेअर फ्रॉम खानापूर गावचा हाही एक सितारा गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि आता पहिलं षटक संपले पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल केले जात आहेत आणि हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता आहे असं म्हटलं जातं. छोटे छोटे बदल मोठ्या कामयाबीसाठी किंवा मोठ्या यशासाठी जाणले जातात आणि ते छोटे बदल मैदानामध्ये केले गेलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात येतोय. डीप लॉंग ऑफ आहे, प्रोटेक्शन डीप लॉंग ऑफमध्ये आहे आणि डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फुलटॉसला नसेल माफी. फुलटॉस चेंडूवरती घेतलाय समाचार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. मनीष मांढरे सेट ऑन फायर. 2 षटकार आणि 1 चौकार या खेळाडूच्या बॅटमधून आलेत आणि एक हाती हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलाय. ज्या पद्धतीनं पहा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय उभा कव्हर रिजन मध्ये, कारण रिव्हर्स फटके रोखायचेत, परंतु फुलटॉस बॉल आल्यानंतर मात्र मनीषच्या बॅटमध्ये ती ताकद आहे. ओव्हर नंबर 2 पहिलीच मॅच. गोलंदाजांना इथं संपूर्ण कस लावणं गरजेचं आहे. स्ट्रोक समोरच्या दिशेनं आणि खूप चांगला कॅच फॉलोअर थ्रू मध्ये किशन यांच्याकडून काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कॅच. पहिला खेळाडू गारद, पहिला मोहरा ढासळला. बिग विकेट डाऊन बडी मछली जाल में. ज्या पद्धतीने डावाला सुरुवात केली होती मनीष यांनी, मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर किशन यांनी मात्र आपला क्लास दाखवलाय आणि मनीष यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. एकवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो धावफलकावरती. 21 रन्स. धावफलकाचा विचार केला तर नेट रन रेट चांगला आहे किंवा जो प्रोजेक्टेड स्कोअर देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, परंतु मनीष मांढरे यांची विकेट निश्चित मॉन्स्टर 11 साठी खूप महत्त्वाची विकेट आहे आणि ती विकेट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्लेअर फ्रॉम बोरगाव अमित वाडकर न्यू बॅटर. अमित वाडकर यांच्या अनुभवाची शिदोरी यांच्याकडे आहे आणि अनेक मॅचेसमध्ये एक हाती हे सामने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणले जातात, परंतु आता समोर बॅटल देखील तितकंच तगडं आहे. किशन यांचा विचार केला तर व्हेरिएशनसाठी ओळखले जातात किंवा किशन यांचा विचार केला तर वेगवान चेंडू कमी हाताळतात, परंतु लाईन आणि लेंथ खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुट वरती आले, कट केला. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यानंतर अमित वाडकर एक सिंगल कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सलगच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी अजित वरे साहेब यांच्या माध्यमातून अमित वाडकर यांच्यासाठी 1001 रुपयांचं मोठं कॅश प्राइज आहे. 22 धावा धावफलकावरती लागतायत.
लेफ्ट हँडेड बॅटर बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती एन्जॉय करत होते बॅटिंग आणि आता स्ट्राईकवरती बिपिन. हा स्ट्रोक ऑन साईडला क्लासिकल हिट डाऊन दी बॉल येतोय क्षेत्ररक्षक पकडली आहे कॅच. बिपिन यांचा खेळ थांबवण्यामध्ये किशन यांना यश सफलता मिळते आणि पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित मॉन्स्टर 11चा बोलबाला होता परंतु षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक किशन यांच्याकडून. प्रीमियर लीग गाजते आज वाई तालुक्याला. सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला. आमदार मकरंद पाटील आबा भारी आहेत सोबतीला. वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला. आमदार मकरंद पाटील आबा भारी आहेत सोबतीला. वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला. दोन झटके बसलेत त्यामध्ये मनीष आणि बॅक टू बॅक लगेचच बिपिन 2 चेंडू. हॅलो 2 चेंडू फेस करत असताना 1 धाव बनवली. अमित वाडकर यांचा विचार केला तर 1 चेंडू फेस करत असताना 1 धाव आहे. करंट रन रेट 13.20 चा आहे म्हणजे करंट रन रेट निश्चित चांगला आहे परंतु ज्या 2 महत्त्वाच्या विकेट गेलेल्या आहेत त्यामुळे कॉन्फिडन्स निश्चित कृषी क्रांती आणि राज वैभव 11 या संघाचा वधारलेला आहे. फर्स्ट इनिंग टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला आणि तो निर्णय या ओव्हरमध्ये निश्चित सफल साबित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवरती नवीन बॅटर दाखल झालाय. पहिला चेंडू ऑन साईडला हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. संकेत वाडकर नवीन बॅटर आहेत आणि त्यांच्या सोबतीला अमित वाडकर या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या दोघांच्या खेळीवरती निश्चित नजर असेल आता कारण दोन्ही खेळाडूंना आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं बंधनकारक आहे. बॅटिंग मार्कवरती अमित वाडकर प्लेयर फ्रॉम बोरगाव. आडवा बॅट ऑन साईडला स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक अमोल. ओहो हो व्हॉट अ कॅच यार. कॅच करण्याचा प्रयत्न कॅरी करण्याचा प्रयत्न झाला तदनंतर तो बॉल थांबवण्याचा देखील चांगला प्रयत्न झालाय. पंच या बॉलवरती धावा 2 धावा 6 धावा निश्चित वाचवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला असं वाटलं की हा कॅच कॅरी केला जाईल परंतु शेवटच्या क्षणी मात्र बॅलन्स करू शकले नाहीत अमोल आणि त्यानंतर मात्र तो बॉल सीमारेषेच्या आतमध्ये जरूर थांबवला परंतु कॅच फिनिश करू शकले नाहीयेत. परंतु खूप चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. धावा निश्चित 4 वाचवलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष सज्ज होत आहेत. संतोष अर्थात निकनेम काका. ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल आहे. ऑन साईडला खेळलाय. लांब लचक जरूर खेळलाय परंतु एकच सिंगल देऊन जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहतो शॉर्ट पिच बॉल होता त्या बॉलवरती मिड विकेटच्या पलीकडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला गेला आणि डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल चाललाय 1 धावेसाठी. चला कमिटी बॉल द्या.
आणि त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेले जे काही प्रेक्षक आहेत आपलं मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर थोडासा व्यत्यय होता, नेट कनेक्शन जे आपल्याला मिळाले. पहा, ही ग्राउंड आहे किंवा ही खेळपट्टी आहे ती दूरवरती किंवा नदीपात्रामध्ये आहे आणि तिथून लॅन केबलचा प्रॉब्लेम होता, परंतु आजच्या दिवसामध्ये निश्चित इंटरनेट चांगल्या पद्धतीनं येईल अशा अपेक्षा आहे आणि चांगल्या पद्धतीनं कव्हरेज केलं जाईल, यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. धाव फलकावरती टोटल 26 धाव आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती संतोष काका बॉलिंग ट्रॅकवरती रेडी आहेत. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आपण अनुभवतोय. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. त्यामुळे आता येणाऱ्या 4 दिवसामध्ये निश्चित संघर्ष करणं गरजेचं आहे. चला, स्पीडली मॅच चालू ठेवा. पहिलीच मॅच आहे आजच्या दिवसामध्ये. शेड्यूल प्रमाणे सगळ्या मॅचेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काल उद्घाटनाचा निश्चित दिवस होता, परंतु आज कुठलाही वेळ दौडणं अलाउड नाही. यावेळेस पहा, एक सिंगल घेतली गेली, थोडी मिसफील्ड जरूर झाली आणि एका सिंगलच्या साथीनं स्कोर रोटेट पहिला मिळतोय. स्ट्राईक रोटेशन देखील महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली या मॅचची, मनीषांच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात झाली, परंतु तदनंतर विकेट आल्यानंतर धावफलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न झालाय. 27 रन्स ऑन बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एक डिक्लेअर मिळेल. आणि त्याचप्रमाणे पसरणी गावचे युवा नेते ऋतिक दादा महांगडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वाई प्रीमियर लीग आणि अखंड वाई क्रिकेट असोसिएशन आपलं सहर्ष स्वागत करत आहे. ट्वेंटी 28 धावा दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये संतोष काका हा स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि दिली आहे सलामी अगदी डगआउटला आपल्या 6 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक, परफेक्ट मिडल आणि स्वीट साऊंड मैदानामध्ये या ठिकाणी संतोष यांच्यावरती चढवलेला हल्ला. अमित वाडकर यांचा बेमिसाल ब्लास्ट, गगनभेदी षटकार येतोय आणि या षटकाराची गरज होती खऱ्या अर्थानं. या आधीच्या ओव्हरमध्ये धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम किशन यांनी केलं. तदनंतर मात्र या ओव्हरमध्ये डिक्लेरेशन झोनच्या धावा आल्या आणि या षटकारानं कॉन्फिडन्स बूस्ट होईल. परफेक्ट दबाव आहे इथं. जर आपण पाहिलं तर वाईड बॉल येतोय आणि अवे फ्रॉम बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे आता गोलंदाजांचा, कारण फलंदाज आक्रमक झालेत. ओव्हर नंबर 3 चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय आणि बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. अगदी मागच्या पायावरती बॅकफुटवरती आले आणि त्यानंतर आखूड टप्प्याचा बॉल होता. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि आडव्या बॅटनं पाठवून दिला. टिपिकल अमोल वाडकर यांचा ब्रँडेड हिट षटकार. 41 धावा. अजूनही शेवटचा चेंडू या ओव्हर मधला प्रगतीपथावरती असेल. या
या 2 षटकारांनी धावफलकाचा ग्राफ वधारतोय. पुन्हा एकदा याही वेळेसचा स्ट्रोक आर पार सीमा रेषा पार. 3 चेंडू आणि तिन्ही ब्लास्ट मैदानामध्ये. ब्रँडेड हिट, बोरगावचा ब्रँडेड षटकार किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो अमित वाडकर यांचा क्लासिकल हिट. अजित वरे यांच्या प्राइजची प्रतीक्षा आहे. 3 चेंडू आणि लगातारचे 3 षटकार संतोष यांच्या विरोधामध्ये अमित वाडकर यांनी लगावलेले आहेत. अजित वरे निश्चित मॅच संपल्यानंतर .47 47 धावा धावफलकावरती. नितीन राजपुरे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी होतील. षटक क्रमांक 14 स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर आहे. मुंबई पोलीस षटक क्रमांक 4 मध्ये सज्ज होतील. हा चेंडू पहा, बॅटच्या टो वरती बॉल लागलाय आणि मिसटाइम स्ट्रोक होता. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि आता स्ट्राईक वरती फलंदाज अमित आले, ज्यांचे बॅट या आधीच्या ओव्हरमध्ये तळपले. चांगल्या फॉर्म मध्ये किंवा चांगल्या रिदम मध्ये अमित वाडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित वाडकर यांचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये पर्सनली 22 धावा बनवलेल्या आहेत आणि अजूनही येणारे 5 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. हो, ह्या वेळेसचा चेंडू खूप चांगला लाजवाब बॉल हाताळलाय. डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक समोर केलाय, सरळ क्षेत्ररक्षकांना शोधला आणि तो बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जयेश यादव हाही मांढरदेवचा खेळाडू आहे. आक्रमक खेळीसाठी जाणला जातो, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन राजपुरे यांनी मात्र प्रभावित केलेला आहे. या षटकामध्ये प्रतिम गोलंदाजीचा प्रयत्न किंवा प्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जयेश यादव यांचा विचार केला तर ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलंय त्याच पद्धतीने कबड्डी या खेळामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉल फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा केलाय ट्राय आणि हिट केलाय डेंजर एंडला. त्यानंतर मात्र बॅकअप मिळत नाहीये. 1 से भले 2, 2 नाही 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. हो, क्लीन बोल्ट. नितीन राजपुरे यांनी मात्र इथं अस्तित्व पणाला लावलंय आणि क्लीन बोल्ड केलाय फलंदाज जयेश यादव यांचा खेळ थांबवण्यामध्ये निश्चित यश आलेलं आहे. अगदी मिडल स्टंप वाकवण्यामध्ये यश आलंय. या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. 51 धावा धावफलकावरती, 51 रन.
न्यू बॉटर बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अजय सपोनिशी, प्लेअर फ्रॉम वाई सिटी. आई अष्टपैलू खेळाडू आहे आणि शेवट गोड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओहो हो, इथं पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. अक्षय यांच्याकडून मिसफिल्ड आणि डिक्लेरेशन. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या साथीनं 52 धावा टोटल धाव फलकावरती पूर्ण करते मॉन्स्टर 11. आता मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम कृषी क्रांती आणि राजवैभव 11 या संघाला 53 धावा. 13.30 चा रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं या संपूर्ण मॅचचा विचार केला ना, मनीष यांनी खूप चांगली सुरुवात केली, परंतु मनीष बाद झाल्यानंतर संपूर्ण डाव जर कोणी सांभाळला असेल तर अमित वाडकर यांनी. मॅच समरी आपण पाहतोय नितीन राजपुरे यांचं सफल षटक. एका ओव्हरमध्ये केवळ 5च धावा खर्च केल्या. संतोष थोडे महागडे स्थापित झाले. एकरणी गावचे युवा नेते बाबूनाना शिर्के यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. बाबूनाना शिर्के यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना निश्चित पाठबळ उभं केलं जातं आणि माजी उपसरपंच म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि त्यासोबत खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभे राहणारी व्यक्ती अर्थात एक गोड व्यक्तिमत्व बाबूनाना शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3, तिसरं पर्व, दिमागदार पर्व मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम दाखल होते लाईनअप करून. खेळाडूचा आणि त्याचप्रमाणे खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाचा आदर केलाय. या संपूर्ण आयोजन कमिटीचा रिस्पेक्ट केलेला आहे. या तिसऱ्या पर्वाचा रिस्पेक्ट केलेला आहे आणि खेळाडूंना निश्चित मनापासूनच्या शुभेच्छा असतील. टीम मॉन्स्टर 11 आणि कृषी क्रांती 11, राजवैभव 11 या दोन संघांमधली तगडी फाईट. आलं का? वाई प्रीमियर लीग महागणपती चषक 2024 पर्व क्रमांक 3, 71,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी वाई तालुक्यातली नव्हे सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा. 51,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक आहे आणि 41,000 रुपयांचं तृतीय पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी अर्जुनदादा गोळे आणि राहुल शेठ बनगे यांच्याकडून LED TV दिला जाणार आहे. सामनावीर ट्रॉफीसाठी आपण पाहतोय सौजन्य आहेत गणेश काका सावंत, युवा उद्योजक वाई. सामनावीर टी शर्ट जर पाहिली आपण तर वाई प्रीमियर लीगसाठी आदित्य चोरगे, श्रीमंत पेशवाई साडी वाशी यांच्याकडून. त्याचप्रमाणे बॉल बॉक्स सौजन्य, जे काही चेंडू लागतील ते सगळे पुरवण्याचं काम गंगासर पाचंगे आणि राकेश शेठ ओसवाल यांच्या माध्यमातून केले गेले. उत्कृष्ट फलंदाजासाठी अजित वरे विमा प्रतिनिधी आणि सतीश सनस सह्याद्री स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट दिली जाईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजासाठी मोतिलिंग बिल्डकॉन डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून ओमकार मोतलिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून शूज दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे पाणी सौजन्य, जे काय आपण पाणी या संपूर्ण सामन्यांसाठी लागणारे जे पाण्याचे जार आहेत त्यासाठी सौजन्य आहेत राजेश जवळ, सातारा जिल्हा आयकॉन. त्याचप्रमाणे विजेत्या संघ मालकाला फ्रीज देण्यात येणार आहे. प्रदीप प्रभाळे जर उपस्थित असतील तर आपण रॉबिन सरांशी संपर्क साधा. मॅचला होते सुरुवात.
24 चेंडू येणारे आणि 53 धावांची गरज. यावेळेचा चेंडू, पहिलाच बॉल, तेजस शिंदेचा कडक बेधडक अंदाज मैदानामध्ये, क्लासिकल हिट षटकार. व्हॉट अ शॉट यार, बॅट स्विंग पहा या खेळाडूची, जबरदस्त हिट मैदानामध्ये, सुपर हिट करणारा अफलातून स्ट्रोक. ओव्हर पिच बॉल होता आणि त्या बॉल वरती घेतलेला समाचार, डीप लॉंग ऑफच्या बाहेर फोडलेला, वाघाची दहाड फोडला पहाड, 6 धावा षटकार. चला, या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जातोय. बाबू नाना शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अनिल स्मृती 11 वर्सेस खोडियार माता प्रसन्न खानापूर स्टॉप. या दोन्ही संघांचे संघनायक व्यासपीठाच्या समोर येतील, सामनावीर कक्षामध्ये येतील आणि लगेच डिसिजन सांगितला जाईल. डिसिजन पेंडिंग राहणार नाही. ओ रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. षटकारानंतर हा चेंडू चालला डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी आणि मैदानाच्या आतमध्ये तेजस यांच्याकडून ब्रँडेड हिट दाखवायला सुरुवात केलेली आहे. टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तेजस शिंदेचा ब्लास्ट येतोय. दुसरा बेधडक षटकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 ब्लास्ट आल्यानंतर मात्र मनीष मांढरे या आयकॉन खेळाडूच्या विरोधातच आक्रमण चढवलंय. म्हणजे मनस्थिती आणि परिस्थिती पहा आपण, ज्यावेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलत असते आणि ती परिस्थिती बदलवणारे 2 कडक स्ट्रोक मैदानामध्ये. आणि आता डिस्कशन करायला भाग पाडले संपूर्ण टीमला. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं आणि ते विचार विनिमय, आता स्ट्रॅटेजी बदलली जाईल का पाहिजे. पॉवर प्लेचे ओव्हर आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन असे 2च खेळाडू. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा दूरवरती खेळलेला स्ट्रोक आहे, परंतु एकच धाव मिळवून देईल. फोर्टीन रन्स ऑन बोर्ड, 14 धावा धाव फलकावरती लागतायत. मॉन्स्टर 11 गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. तर समोर टॉस केला जातोय. सन्मान्य बाबू नाना शिर्के यांच्या शुभ हस्ते खोडियार माता प्रसन्न खानापूर स्टॉप वर्सेस अनिल स्मृती 11. यावेळेस बॅकफुट वरती आले, सन्मान दिलाय. फक्त दिशा दाखवणारा हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल कंप्लीट केले. मनीष यांच्या माध्यमातून देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. अखूट टप्प्याच्या चेंडूंवरती तेजस यांनी किंवा ओव्हर पिच बॉलवरती तेजस यांनी हल्ला चढवला, परंतु यावेळेसचा जो गुड लेंथ वरचा बॉल होता, अशा परिस्थितीमध्ये तेजस डबल बाइंड झाले. बॅकफुट वरती येऊ का फ्रंट फुट वरती येऊ, बॅकफुट वरती येऊन एक सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तितक्याच ताकदीचा फलंदाज आयकॉन प्लेअर ज्या खेळाडूनं 22,000 पॉइंट ऑक्शन मध्ये घेतलेले आहेत, अर्थात अमोल वाडकर बॅटिंग मार्क वरती सज्ज. खानापूर स्टॉप अर्थात खोडियार माता प्रसन्न या संघानं टॉस जिंकलेला आहे. हो, यावेळेचा स्ट्रोक फसतोय.
सरळ बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड पूर्ण करते विदाउट लॉस ऑफ एनी विकेट कृषी क्रांती आणि राज वैभव 11 16 धावा 16 रन्स ऑन बोर्ड. सोळा धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 साठी आमंत्रित केले बॉलर आहेत अमित वाडकर, ज्यांनी बॅटिंग युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी केली, अक्षरशः प्रभावित केलं. लगातारचे 3 षटकार खेळण्याचा विक्रम आतापर्यंत अमित वाडकर यांच्या नावावरती आहे या प्रीमियर लीगमध्ये. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळतील. तर बॅटिंग मार्कवरती जर आपण विचार केला ना तर मॅन इन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अर्थात तेजस शिंदे पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 12.33 चा आहे आणि करंट रन रेट 16 चा आहे. 53 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी मैदानामध्ये कृषी क्रांती आणि राज वैभव 11 हा संघ झुंज देतोय. तर समोरची तालीम देखील कच्ची नाहीये. अमित वाडकर खास करून माती विकेट मध्ये गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. कुट्टप्प्याचा बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक, बॅकअप मिळेल, एक सिंगल तर कंप्लीट केली जाईल. खोडियार माता प्रसन्न खानापूर स्टॉप या संघाने टॉस जिंकलाय आणि जो संघ टॉस जिंकेल तो संघ पवेलियन ए मध्ये बसेल आणि पराभूत टॉस जो संघ झालाय तो संघ पवेलियन बी मध्ये बसेल. नोंद घ्या नेक्स्ट मॅच मध्ये. आणि दोन्ही संघांना इथून पुढे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, 12th मॅन जर नसेल तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. यावेळेचा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर अमोल वाडकरचा बाहुबली फटका, स्ट्रॉंग हिट, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे जाणारा गगनभेदी षटकार. ज्या प्रकारे या खेळाडूची बॅटिंग पाहतोय ना आपण रिप्लेच्या माध्यमातून हा स्ट्रोक आपण पाहूया पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहा मागच्या पायावरती थोडासा भार घेतला आणि पॉवर जी जनरेट केली जाते ना ओव्हर पिच बॉल वरती, संपूर्ण ताकद या खेळाडूने लावलेली आहे. बॅकफुट वरती आले, यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल डिक्लेरेशन झोनची. स्ट्रॅटेजी पहा ऑप्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ती स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये एक हाती सामना या दोघांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या पद्धतीने ऑप्शन मध्ये 50,000 पॉईंट मधले तब्बल 22,000 पॉईंट एखाद्या प्लेअर वरती लावले जातात त्यावेळेस त्या प्लेअरची ताकद समजते. कालच्या दिवसामध्ये जर हायेस्ट बोली कुणाची असेल तर वाईट बॉल येतोय. साहिल बनगे यांना तब्बल 25,000ची बोली लागली, परंतु कालच्या दिवसामध्ये थोडेसे अडकळत होते. बॉलिंगच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका साहिल यांनी निश्चित बजावली. आर्ग्युमेंट चालणार नाहीये कोणताही. इट्स अ वाईट बॉल. पंचवीस धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. अवेळेसचा ऑन दी राईट डाऊन दी ग्राउंड शॉट आहे, मनीष मांढरेचा बॅकअप मिळतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय व्हॉइस ऑफ नवी मुंबई निलेश जिमर्डेकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. 26 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
हा स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय, फटका फसलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक वरती. ओहो, खूप चांगले एफर्ट. 6 धावांसाठी हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स खूप चांगले होते मिड विकेट रिजन मध्ये, परंतु बॉलला पाठवलं गेलंय सीमारेषेच्या पलीकडे. थर्टी 32 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू जवाब हाताळला गेला. पहा, या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 2 षटकार आलेत, 1 वाईड आला आणि टोटल 32 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लागतायत. विजयाचं इक्वेशन आपण मांडूया. येणारे 12 चेंडू आहेत. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. करंट रन रेट 16चा मेंटेन ठेवलेला आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आता 10.50. म्हणजे हा सामना एक हाती पुढे जर कुणी नेला असेल तर तेजस शिंदे 8 चेंडू फेस करत असताना 4 षटकारांच्या मदतीनं 22 धावा बनवलेल्या आहेत. तर अमोल वाडकर यांनी 4 चेंडू फेस केले आहेत, एका षटकाराच्या मदतीनं 9 धावा यांनी देखील बनवलेल्या आहेत. 12 चेंडू येणारे आणि 21 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्लेअर फ्रॉम मांढरदेव जयेश यादव हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलेला आहे. ओव्हर द विकेट साठी हा खेळाडू सज्ज आहे. महत्वाची ओव्हर आहे मॉन्स्टर 11 साठी. हा स्ट्रोक हवेमध्ये डाऊन दी बॉल. ऋषिकेश आणि पंचांचा इशारा होतो, इट्स अ सिक्सर. अवघड कॅच होता. ऋषिकेश त्या रिजन मध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न निश्चित चांगला झाला, परंतु हातामधून चेंडू निसटल्यानंतर मात्र सीमारेषा ओलांडतोय 6 धावांसाठी. अकरा चेंडू येणारे आणि 15 ची गरज. (38) विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. अमोल वाडकर 2 षटकार खेळत आहेत आतापर्यंत. 17.54 चा करंट रन रेट. हो, यावेळेचा स्ट्रोक फसला. अपील करण्याचा प्रयत्न केला आणि अपील सक्सेसफुल होईल. पहिला झटका. अमोल वाडकर बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. पहा, अमोलनं एज होती, एज आहे म्हटल्यानंतर बॅट सोडली. अंपायरचं कोणताही डिसिजन येण्याच्या आधी अमोलनं स्वतःहून सांगितलं, याला स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात, याला खिलाडू वृत्ती म्हणतात. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय खिलाडू वृत्ती. एक हलकीशी एज होती आणि ते एज पंचांना देखील समजलं नव्हतं, परंतु अमोलनं स्वतःहून मैदान सोडलंय. असे फार खेळाडू कमी असतात. 10 चेंडू येणारे आणि 15 ची गरज. न्यू बॅटर नितीन राजपुरे. पुन्हा एकदा बॅटचे त्या रिजन मध्ये. वा भाई वा. प्रतीक मला वाटतं त्या रिजन मध्ये आहेत आणि खूप चांगला कॅच. जबरदस्त यार. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यानंतर आता मॅच पुन्हा एकदा फिरले का निश्चित मॅच टर्न होते. मॅच मध्ये येतोय ट्विस्ट.
तालुक्याला सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला आमदार मकरंद पाटील भारी आहेत सोबतीला वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला आमदार मकरंद पाटील भारी आहेत सोबतीला वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला बॅटर अक्षय सूर्यवंशी प्लेअर फ्रॉम कवठे हा देखील स्ट्रोक फर्स्टला गेला आहे. जयेश यादव यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय. तेजस शिंदे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे आणि खऱ्या अर्थाने अमोल वाडकर यांची विकेट आल्यानंतर मॅच मध्ये टर्न येतोय, ट्विस्ट येतोय. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी 15 ची गरज. लगातारच्या 2 विकेट आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. पुन्हा एकदा ही विकेट येते. मॅच कुठून कुठे फिरली, कुणी विचार देखील केला नव्हता. अशा प्रकारे मॅच न यू टर्न घेतलेला आहे, पुरेपूर यू टर्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखिल शेडगे लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि आता मॅच न पुरेपूर मैदानामध्ये युटर्न घेतलाय. एका क्षणाला असं वाटत होतं की मॅच एक हाती हा सामना कृषी क्रांती आणि राजवैभव 11 पुढे घेऊन जाईल, परंतु जयेश यादवची ही महत्वाची ओव्हर, एक सफल ओव्हर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये 3 विकेट आलेल्या आहेत आणि त्या 3 विकेट कुणाच्या आहेत? अमोल वाडकर, त्यासोबत आपण जर पाहिलं तर अक्षय सूर्यवंशी आणि नितीन राजपुरे या 3 बलाढ्य खेळाडूंच्या विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सेट फलंदाज तसाच उभा आहे आणि तेजस शिंदे वाट पाहतोय या स्ट्राईकची. 7 चेंडू आणि 15 ची गरज. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारी मॅच आहे. यावेळेसचा स्ट्रोक, निखिल शेडगेचा बहारदार हिट. सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा मिड विकेट पलीकडे अप्रतिम षटकार, मागणी तसा पुरवठा. मॅच एका क्षणाला कंट्रोल नव्हती, परंतु या मॅच वरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न निखिलने केला एक षटकाराच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा बॉल होता, आडव्या बॅटनं तो बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आपल्या डगआउटला सलामी देणारा एक बहारदार षटकार येतोय आणि या षटकारानं समीकरण पूर्ण चेंज होईल. येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 बॉल मध्ये 15 ची गरज, सॉरी 9 ची गरज. येणारे 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हे 6 बॉल कोणाकडे दिले जातील? बॉलिंग मध्ये विकल्प भरपूर आहेत. सोमनाथ चांगली गोलंदाजी करू शकतात या ओव्हर मध्ये. संकेत सारखा विकल्प आहे. प्रकाश हाही खेळाडू गोलंदाजी करू शकतो. अजय सपोनिशी गोलंदाजीसाठी जाणले जातात आणि शेवटच्या क्षणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजीच्या भूमिकेत संकेत यांना आमंत्रित केलंय. 6 चेंडू आणि 9 धावांची मॅच आहे. हो पहिलाच बॉल संकेत यांनी वेगवान हाताळलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा बॉल डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल.
आणि संकेत कळंबे या खेळाडूच्या संकेत वाडकर यांच्या गोलंदाजीसाठी विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे सर्वज्ञ मोरे यांच्याकडून. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला, ऑन साइडला स्ट्रोक अजय सपोनीशी त्या रिजन मध्ये एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि थोडा लेझी थ्रो, 2 धावा कंप्लीट. स्ट्राइक रोटेट होतोय. 4 चेंडू आणि 7 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या वाढते. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वाई प्रीमियर लीग वरती सर्वांनी प्रेम केलंय. टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा पहा, इथं मात्र कोणती धाव घेतलेली नाहीये. 3 चेंडू आणि 7 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत जाणारी, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारी मॅच आपण पाहतोय. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, और मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. आता नशिबावरती चालणार नाही, मेहनत हेच असेल यशाचं सूत्र. 3 चेंडू 7 ची गरज. हा स्ट्रोक, बैठक स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. अजय डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतोय. कॅच पकडली, मॅच पकडली. जबरदस्त कॅच. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पहा. व्हॉट अ कॅच यार. शेवटपर्यंत चेंडू पर्यंत नजर ठेवली आणि महत्वाचा कॅच आहे आणि तो कॅच कॅरी करण्यामध्ये यश. एका क्षणाला मॅच सामना पहा, असं वाटलं की कृषी क्रांती राजवैभव 11 एक हाती मॅच घेऊन जाईल. त्यानंतर 3 विकेटची ती महत्वाची ओव्हर जयेश यांची. पुन्हा एकदा षटकार आला शेवटच्या चेंडूवरती. असं वाटलं 6 चेंडू 9 धावा सहजरित्या कृषी क्रांती राजवैभव हा संघ मॅच जिंकेल, परंतु त्यानंतर पहा मॅच मध्ये येतोय खूप चांगला ट्विस्ट. सेफ अँड इनटू द बास्केट अजय सपोनिशी यांचा हा कॅच आणि सर्वज्ञ मोरे यांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज तेजस यांच्या विकेटचं जमा झालेलं आहे. सर्व संकेत वाडकर या खेळाडूने किमया करून दाखवली. अजय सपोनिशी यांचा जो महत्वाचा कॅच आहे ना, त्या कॅच साठी इब्बू सर यांच्याकडून, इब्बू बागवान यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन शिंदे. केतन शिंदे यांनी जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अमोल कदम यांच्या माध्यमातून लागलेला आहे. म्हणजे या मॅच मध्ये पहा बक्षिसांचा वर्षाव केला गेलाय. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. 2 चेंडू आणि 7 ची गरज. सर्वात महत्वाचा चेंडू कोणता असेल तर हा महत्वाचा चेंडू आहे या संपूर्ण सामन्यामधला. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मनीष मांढरे कॅच सोडला आणि एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक इझी कॅच मैदानामध्ये ड्रॉप होतोय. शेवटचा चेंडू आणि 6 ची गरज. कंपल्सरी जर षटकार खेळला तर कृषी क्रांती आणि राजवैभव संघाचा या ठिकाणी सेलिब्रेशन पाहण्यासारखं असेल. आणि शेवटच्या चेंडूवरती संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. एक महत्वाचा अडथळा तर दूर केलाय. तेजस शिंदे सारख्या खेळाडूला थांबवले गेले, परंतु आता शेवटचा बॉल आहे आणि 6 ची गरज. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ, बीपी वाढवणारा खेळ आहे. अगदी प्रत्येक प्रेक्षक वर्ग किंवा संपूर्ण दोन्ही संघांचे जे पाठीराखे आहेत ना, त्यांचे निश्चित हृदयाचे ठोके वाढलेत. मॅच मध्ये भरपूर ट्विस्ट आलेत. कालच्या दिवसामधली जी हॉट मॅच होती ती आपण पाहिली, अभय 11 वर्सेस इशना 11, आणि आजच्या दिवसामध्ये तितकीच जबरदस्त हाय व्होल्टेज असणारी मॅच. एका बाजूला निखिल शेडगे आहे, संपूर्ण सामन्याचा हिरो बनण्याची इथं संधी आहे, कारण या खेळाडूने एक षटकार खेळलाय. समोर संकेत वाडकर एका चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. एक महत्वाची विकेट देखील घेतली. शेवटचा चेंडू आणि 6 ची गरज.
एका बाजूला निखिल, दुसऱ्या बाजूला संकेत. बिग बॅटल, एक चेंडू 6ची गरज. स्ट्रोक ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल. फटका फसलाय, विकेटचं होईल पतन आणि इथं मॉन्स्टर 11 हा संघ हा सामना जिंकतोय. जबरदस्त मॅच, बिग बॅटल हिअर. आणि मॉन्स्टर 11 हा संघानं मॅच वरती आपला पहिल्या मॅच वरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. दोन्ही संघांचं मनापासूनचं स्वागत आहे. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त मॅच, परंतु अमोल वाडकरची ती विकेट आल्यानंतर संपूर्ण सामना फिरला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एक ओव्हर संपूर्ण तेजस शिंदे बघत बसला होता. त्यानंतर ज्यावेळेस स्ट्राईक मिळाली त्यावेळेस मोहनटाक हिट खेळणं बंधनकारक होतं आणि त्याच हिटला मात्र महत्वाची विकेट आली आणि त्यानंतर संपूर्ण सामना फिरलाय. चला, 6 चेंडू आणि 9 धावा डिफेंड केल्यात. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा.